Cancer Healer Center, a new beginning. औरंगजेबाच्या कबरीच्या वादानंतर नागपुरात मोठा राडा, 2 गट आमने सामने आल्यानंतर एका गटाकडून दगडफेक, अनेक जण जखमी, वाहनांचंही नुकसान, 47 जणांना अटक. राड्यानंतर नागपुरात तणावपूर्ण शांतता, शहरात जमावबंदीचे आदेश लागू, महाल परिसरातील शाळांना आज सुट्टी. काही लोकांनी हे प्लॅनिंग करून केलं असावं, हिंसा नेमकी कशी झाली याची चौकशी सुरू, योगेश कदम यांची माहिती. 2 दिवसांपासून नागपुरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाकडून भडकवणारी विधानं, कुणीही बाहेरून आलेली लोक नाहीत, संजय राऊतांची प्रतिक्रिया. अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं, मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरींचं नागपूरकरांना शांततेचं आवाहन, दंगलखोरांवर कडक कारवाईचे आदेश. नागपूरची घटना फडणवीसांना बदनाम करण्याचा कट, फडणवीसांचं गृह खातं समाजकंटकांचा बंदोबस्त करेल, अनिल बोंडेंची प्रतिक्रिया. मोदी पूर्वजन्मी छत्रपती शिवराय होते, ओडिशातील गिरिजा बाबांनी मला सांगितलंय, भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित यांचं लोकसभेत वक्तव्य, नव्या वादाची शक्यता. औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे हीच आमची भूमिका, अर्जुन खोतकरांची मागणी, तर कबर हटवण्यासाठी सुरू असलेलं आंदोलन नोटंकी, कबर हटवायची असेल तर मोदींनी फोन करावा, आदित्य ठाकरेंची टीका. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सेना आमदारांचं आंदोलन, औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी, तर नितेश राणेंविरोधात सत्ताधाऱ्यांसमोरच विरोधकांचं आंदोलन. संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, जयकुमार रावल यांच्या भ्रष्टाचाराची दखल घेऊन त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी. राज्य सरकार शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजना बंद करणार नाही, अजित पवारांचं विधानसभेत लेखी उत्तर. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी FRP द्या, राजू शेट्टींच्या याचिकेवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाचे आदेश. बीडच्या आष्टीतील विकास बनसोडे हत्या प्रकरणी 6 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी, तर 4 जण अद्यापही फरार, प्रेम संबंधाच्या संशयातून विकासची हत्या. राज्यातील पारा घसरणार, दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये उष्ण आणि दमट हवेची शक्यता, तर विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज. मुंबईतील नव्या इमारतींना टेरेस गार्डन उभारणं बंधनकारक करण्यात येणार, तापमान वाढ आणि प्रदूषण कमी करण्यासाठी निर्णय. आजपासून माथेरान बंदची हाक, पर्यटकांची होणारी फसवणूक आणि आर्थिक लूट थांबवण्यासाठी प्रशासनानं कारवाई करण्याची मागणी. तेलंगणात ओबीसींना 42% आरक्षण देणारं विधेयक विधानसभेत मंजूर, शैक्षणिक संस्था, राज्यांतर्गत सेवांमधील नियुक्त्यांसह राजकीय आरक्षण मिळणार. युद्धबंदीच्या काळातही इस्रायलचे गाझामध्ये हल्ले, हवाई हल्ल्यात 200 जण ठार, 300हून अधिक जखमी, लेबनॉन, सिरियामध्ये देखील बॉम्बस्फोट. Cancer Healer Center, a new beginning.